माजी आमदार महादेव बाबर हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवरती आहेत। खरं तर शिवसेनेसाठी पुण्यामध्ये एक हा मोठा धक्का मानला जातोय। सध्या आपल्यासोबत महादेवजी बाबर आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीचं घड्याळ सध्या हातामध्ये बांधताय। खरं तर आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आदरणीय पक्षाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी जे महाराष्ट्रामध्ये जो त्यांचा झंझावात आहे किंवा पुणे जिल्ह्यामध्ये जे अजितदादाचं बारीक बारीक विकासावरती जे लक्ष आहे, माझ्या मतदारसंघामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये विकास व्हावा हा एकमेव हेतू मी डोळ्यासमोर ठेवून मी आज संध्याकाळी मुंबईला राष्ट्रवादीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करतोय। माझ्याबरोबर निलेशदादा मगर आहेत, योगेशजी ससाणे आहेत, बंडूदत्ते गायकवाड आहेत आणि बाकीचे नंतर आम्ही मोठा मेळावा घेऊन बाकी दुसऱ्या टप्प्यामध्ये अजून मोठे प्रवेश आम्ही घडवू। खरं तर शिवसेना सोडताय, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताय, असं काय कारण होतं शिवसेना सोडताय त्याचं? आणि विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासोबत काय या संदर्भातली काय चर्चा केलती का, किंवा त्यांच्याकडून कुठली अशी गोष्ट आहे त्याच्यामुळे तुम्ही नाराज झालात आणि आज राष्ट्रवादीच्या वाटेवरती? शिवसेनेवरती नाराज होण्याचं काही माझं कारण नाही आहे। मी कुठल्याही नेत्यावरती नाराज नाही, शिवसेनेच्या कुठल्याही संपर्क प्रमुखावरती मी नाराज वगैरे नाही आणि उद्धव साहेबांवरती तर बिलकुल नाहीच। पुणे जिल्ह्याचा, पुणे शहराचा विकास व्हावा आणि विकास पुरुष म्हणून मी अजितदादा पवारांकडे पाहतोय, म्हणून अजितदादा पवारांच्या पक्षामध्ये मी जातो। खरं तर पण विधानसभेला आपल्याला तिकीट नाकारण्यात आलेलं होतं, परत नंतर तुम्ही अनेक शिवसेनेच्या कार्यक्रमाला पण गैरहजर झालेला होतात। या संदर्भातली खरं मनातली काही खतखत तुमची होती का, ती आता याच्या स्वरूपातून तुम्ही बाहेर काढताय? शिवसेनेबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही खतखत, कुठलाही राग हा नाही आहे। गेले 42-43 वर्ष मी त्या घरामध्ये राहिलेलो आहे, त्या घराने मला प्रेम दिलेलं आहे, मला सांभाळलेलं आहे। तेव्हा खतखत असणं किंवा काही नाराजी असणं असं काही कारण नाही। याच्या आधी मला त्यांनी तिकीट दिलीच की, त्यामुळे नाराज असायचं काही कारण नाही। फक्त डोळ्यासमोर विकास हे एकमेव ध्येय ठेवून मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतोय। पण खरं तर आगामी आता महानगरपालिकेच्या निवडणुका येतात, तुमच्यासारख्या कट्टर शिवसैनिकांची खरं तर उद्धव ठाकरे यांना गरज होती आणि अशामध्ये तुम्ही त्यांची साथ सोडून जातायत। मग याच्या पुढं राष्ट्रवादीत तुम्ही प्रवेश करताय, अजितदादांनी तुम्हाला काय आश्वासित केलंय का? मला कुठल्याही प्रकारचं आश्वासन दादाने दिलं नाही आणि मी मागितलं नाही। मी कुठल्या लोभापायी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत नाही। मला फक्त पुणे जिल्ह्याचा आणि पुणे शहराचा विकास होणं आणि विकासामध्ये आपला हातभार लागणं हाच हेतू आमचा, माझा प्रामाणिकपणे पक्षामध्ये आहे। किंवा तुम्हाला हे देतो ते देतो ही कुठल्याही प्रकारची अटॅचमेंट मी ठेवली नाही आणि दादांनी दिलं नाही आणि ठेवायचा काही प्रश्नही नाही। विकास करणे हाच एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून मी आज राष्ट्रवादीमध्ये मुंबईला सायंकाळी 4 वाजता प्रवेश करतोय। बरं, खरं तर उद्धव ठाकरे हे कार्यकर्त्यांना वेळ देत नाही अशी तुमची तक्रार होती की त्यांनी जास्त कार्यकर्त्यांना वेळ द्यावा, याच्या संदर्भात तुमचं उद्धव ठाकरेंना काय म्हणणं असेल, काय सांगाल? उद्धव साहेब माझे नेते होते, मी साहेबांना सल्ला देणारा एवढा मोठा मी नाही आहे। साहेबांचं लक्ष देतं की खरं तर शिवसेना सोडताय, शिवसेने तुम्हाला प्रेम दिलं असं पण म्हणताय की तुम्ही बऱ्याच अंशी तुम्ही आता पण तुमचा कुठंतरी शिवसेनेमध्ये जीव अडकलाय, प्रेम आहे, पण आता तुम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताय, तुमचा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना, पक्षांना किंवा शिवसेनेसाठी काय सल्ला असेल? नाही, आता मी जर राष्ट्रवादीत गेलो तर शिवसेनेला सल्ला देण्याचा माझा अधिकारच उरत नाही। त्यामुळं ज्यावेळेला मी शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला मी पक्षाला सल्ला दिलेला आहे। तर आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतायत, आगामी महानगरपालिकाच्या निवडणुका आहेत, निश्चितच राष्ट्रवादीची जी ताकद आहे ती वाढणार आहे। पुढची आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर तुमची ध्येय धोरणे काय असणार आहेत? पहिली गोष्ट, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचं कारण तुम्हाला सांगितलं की विकास करणे। पुणे शहरामधले जे काही प्रश्न प्रलंबित आहेत, हडपसर मतदारसंघातले आहेत असतील काही, चेतन पाटील तुपेंच्याही बरोबर मी त्यांच्याबरोबर राहून चांगलं काम करणार आहे। राष्ट्रवादीची जी जुनी टीम आहे त्यांना कुठेही डिस्टर्ब न करता त्यांच्याबरोबर मी राहून, ते माझ्याबरोबर नाही, मी त्यांच्याबरोबर राहून
विकास कसा होईल या दृष्टीनं मी या ठिकाणी काम करणार आहे. जशी शिवसेना मी झपाट्याने वाढवली होती त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी वाढवण्याचा प्रयत्न निश्चित रूपानं मी या ठिकाणी करेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मी रिझल्ट देण्याचा 100% प्रयत्न करेल. आज मुंबईमध्ये तुम्ही पक्ष प्रवेश करतायत, सोबतीला तुमच्या कार्यकर्ते किंवा काही नगरसेवक अशा किती जण असणार आहेत? नाही, खरं तर मी कुणाला अपील केलेलं नाही. ज्याची इच्छा असेल, एकदा मी प्रवेश केल्यानंतर जे मला स्वतःहून ॲटॅच होतील आणि त्याच्यानंतर मी मोठा 2 महिन्यांनी मेळावा घेतो आहे. त्या मेळाव्यामध्ये ज्यांची इच्छा आहे त्यांचे प्रवेश आपण करून घेणार. पण कुठल्याही शिवसैनिकाला सक्ती करणं किंवा काय करणं ते माझं काम नाही, मी करणारही नाही. पुणे शहराचा विकासाचा मुद्दा समोर ठेवत पुणे शहराचा विकास अजित पवार यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत आहे. हाच विकासाचा मुद्दा धरत मी आज शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादीच्या वाटेवरती आहे, आज पक्षप्रवेश करणार आहे, अशी प्रतिक्रिया महादेव बाबर यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन विशाल रायपुरेसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.